श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी त्रिवार मुद्रा आणि सर्व स्वामी भक्तांना सप्रेम नमस्कार. आपण नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथाचे पारायण करत आहोत आणि या पारायणाचा आज दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण 7 ते 11 अध्यायाचे वाचन पूर्ण करणार आहोत. आतापर्यंतच्या अध्यायातून आपल्याला नाथांच्या दिव्य चरित्राची ओळख झालीच आहे आणि पुढील अध्यायामध्ये नाथांच्या त्याग, भक्ती, करुणा आणि त्यांच्या लीलेचे गहिरे दर्शन घडते. चला तर मग श्री गुरुदेव आणि नाथांच्या स्मरणाने व पूर्ण श्रद्धेने आजच्या पारायणाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासेवदनं कंथा टोपीचमाला दंडकमंडलधर कटियांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघहरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणारया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पाय. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थानीचे जंगमाणी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता. आसोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजिये सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैलतीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाध होत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार्करधी प्रकोटोपय शांतिमणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. अप्तवर्गांचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. आसोनिया संसारात प्राचीनतौ नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम लागी. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र जप। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। एक माळ शाबरी मंत्र जप। ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः। 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 ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः।
ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः 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 श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासः तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांतिः ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं रतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचा नवम शिष्यम् अवपच्यत्तात् अवपुरस्तात् अवतोरत्तात् अवदक्षिणत्तात् अवच्चोर्ध्वातात् अवधरत्तात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मय सत्त्वचिन्मयाः त्वम् आनन्दमय स्वब्रह्ममयाः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापनो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वं कालत्रयातीताः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकाः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं
इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोमं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतराः अर्धेदुलं सितं तारेण रिद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्यन्त्यरूपं बिन्दुत्तरूपं नादं सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्छृत गायत्री छन्दाः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदच्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं मच्युतम् आविर्भूतं च सृष्टद्यो प्रकृते पुरुषत्परम् एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयां देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अङ्गे तुष्टुवासस्तनूभिः वेशेम देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ॐ शांती शांती शांतीः. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय अजी पंकजाक्षा कमलापते कमलपत्राक्षा अवगुण रूपा गुणसर्वेशा महादक्षा रघुतमा. हे कमळमित्र कुळभूषणा रावणांतका रघुनंदना पुढे बोलवी ग्रंथरचना जेनी श्रोतया सुख वाटे मागिले अध्यायी कथासुरस काळिका देवी मच्छिंद्रास प्रसन्न होऊनी वरदानास साबरी विद्या आतुली मच्छिंद्र आला हरेश्वराशी गदा तीर्थ स्नान उद्देशी स्नान करुणी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली सवेची येता मच्छिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नाना तेथ मानववेशी जोगी कृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादी शैली शिंगी नादाद्भुत नादनो हे तो अगम व्यक्त साधक हितकाचा स्वार्थार्थ परिणाम सुचवी आहो तो शिंगी नो हे देवता साधक जनांची कामदुहिता पूर्ण करावया परिणाम अर्था बोधरवी प्रवेशती रजतम सत्व तृतीय गुण महामारक अति कठीण ते त्रिवर्ग करती खडतर्पण ऐक्य केला त्रिशूळ तो या परी अगम निगम विजय सारव्यक्त तेजपुंजे तयाची पंथिका दावी करांबुजे विशाळ डमरू विराजला सगुण कथा सप्तधातू गुणी भरला गुणातीतू नवरंग रसात झाला व्यक्तू हरिगुणीची भुक्तू होई का काम क्रोध षडगुण विकार स्वस्थाचे शत्रू अनिवार तया जिंकिता विवेक फार शार गांडीव विराजले ऐसा महाराज प्रतापरुद्र द्वंद्वलेश नसे मनी वीरभद्र अज्ञानतमीचा महाचंद्र मच्छिंद्रा ते भेटला मच्छिंद्र करुणी येतसे स्नान वीरभद्र येतसे स्नाना लागून तो मार्गी मच्छिंद्रा ते पाहून उभा केला हटकोनी करुणी पुढे नमानमन म्हणे स्वामी तुम्ही कोण एरू म्हणे मच्छिंद्र अभिधान निजदेहा मिरवितसे एरू म्हणे कवनपंथी अभ्यास मिरविता जगाप्रती मच्छिंद्र म्हणे जोगी नीती नाथपंथी मिरवतो एरू म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान शैली कंथा मुद्राभूषण निज अंगी मिरवितसे वीरभद्र म्हणे मुद्रासान न घालिता फाडिले कान एरू म्हणे गुरुप्रसादे करुण मंथनी निर्मिला हा एक वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थची उगले वाढूनी बंड जगा माझी मिरविता काळे तोंड योग्य योग्य दिसेना तरी आता योगमुद्रा मुद्रा सोडी ह्या नसती उत्तमा नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा आगा तव गुरु ऐसा कोण वेदविधीच्या प्राज्ञे करुण पूर्ण आगळिक पंथ निर्मुन जगा माझी मिरवितो आगा स्वबुद्धी तर्क करुण भलतेची मत करी स्थापन तो प्राज्ञिक नव्हे मूर्खाहून शतमूर्ख म्हणावा ऐसे एकता भद्रगोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी म्हणे मशका खोटी वालगना करिसी अपार आरे नष्टा दुर्जन अधमा तव दर्शने स्नान करणे आम्हा आता उगाची जाय आपल्या कामा शिक्षा पावसिल मम हस्ते ऐशा परी मच्छिंद्रनाथाचे भाषण एकता वीरभद्राचे क्षोभले मन म्हणे भ्रष्टा तुझा प्राण आताची घेईन एकाळी मग करी कवळुनी सायकासन सत्वर रगडुनी लाविता गुण निर्वाण अर्धचंद्रबाण तनुरातुनी काढिला ते पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झालासी उन्मत्त आरे उद्धटा आपले अहित जना माझी मिरविसी आरे सायकासन सिद्ध करून सोंग दाविसी मज लागून परी हे बर्वे नोहे मरण एकाळी पावसी वीरभद्र म्हणे मूर्खा एक तुते दाविन यमलोक तव आयुष्य सरले सकळिक
म्हणून येथे आलासी. मूर्खा एक वचनार्थ, मम गुरुचा मौळी वरदहस्त, तेने होतसे शरणांगत. मानव दानव देवही, वीरभद्र म्हणे तू काय करशी, मरण काळी फाटा फुटला तुझसी, आता क्षणेशी भूमीशी करीन नव्हतासी ऐसे. ऐसे म्हणून वीरभद्राने गुणी सजिले अस्त्रविंदान, म्हणे भ्रष्टा सावधान, राममंत्र जल्पिका. मच्छिंद्र म्हणे राममंत्र, तू ते वाटला अपवित्र, परी तेनेची सुखी पंचवक्त्र, दुःखलेशी मुकलासे. ऐसे म्हणून कक्षे झोळी, विलोकोणी भस्म करी कवळी, मग शस्त्रास्त्री तेने काळी, वज्रस्थापना जल्पितसे. पूर्ण प्रयोग घालूनी धाटी, भोवती फिरवी भस्मची मुठी, तेने करुणी वज्रदाटी, दाही दिशा मिरवितसे. आनिक करी कवळुनी भस्म, यासी विलोकी योगद्रुम, तो वीरभद्रे सायके परम, निर्वाण बाण सोडला, तो बाण येता किंकाटत, दृष्टी पाहे मच्छिंद्रनाथ, मग आपले मनी मानत, बाण आहे तृणासम. ऐसे म्हणून स्तब्ध दृष्टी, उभा करी कवळुनी भस्मची मुठी, तव तो बाण नभापोटी, संचारुणी उतरतसे. मच्छिंद्रनाथे लक्षुण, खाली उतरतसे घ्यावया प्राण, तो सबळबळे वज्र येऊन, प्रहार करीते पै झाले, तरी ते वज्र वरिष्ठ, आदळताची बाण झाला पिष्ट, ते पाहुनी वीरभद्र वरिष्ठ, परमचित्ती क्षोभला. मग शक्ती अस्त्र दैदिप्यमान, योजिता झाला रुद्रनंदन, सज्ज करुणी सायक संधान, साधुनिया प्रेरिले, सवेची काढुनी दुसरा बाण, नागास्त्र त्यावरी स्थापून, तोही चुंबित पावला गगन, पाठोपाठ शक्तीच्या, परी ती शक्ती बलाढ्य बहुत, स्वर्गी मिरवे शब्द करीत, एकता शब्द भयभीत, सकळ मही झाली असे. दीव मानव यक्ष दैत्य, म्हणती पावला प्रळय मृत्यू, ही शक्ती नोहे प्रळय समस्त, मही बुडविल वाटत असे. यावरी नागास्त्र निशक्त, ते पाहुणी मच्छिंद्रनाथ, त्वरे कवळुनी भस्मची मुठीत, रुद्रास्त्र प्रेरित असे. त्या सवेची योजुनी खगेंद्रास्त्रात, पाठोपाठी प्रेरित, परी रुद्रास्त्र झाले व्यक्त. रुद्र एकदश प्रतापी, एकदश रुद्र चुडामणी, शक्ती ते तल्लीन करी कवळुनी, तेने हस्तपाद मूर्धुनी, क्षीण होऊनी पडियेली, शक्ती पडता खचुनी मही, रुद्र मिरविले अदृश्य देही, एरीकडे खगेंद्र अही, अस्त्रा अस्त्र भक्षितसे. तेने नागास्त्र त्वरित, अदृश्य झाले युद्धरहित, यावरी अस्त्र विनतासुत, तेही झाले अदृश्य. यावरी वीरभद्र प्रतापतरणी, वातास्त्र प्रेरिता झाला गगनी, ते मच्छिंद्रनाथ विलोकोनी, पर्वतास्त्र सोडितसे, तेनी कोंडिला अवघावात, मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्रसुत, तेने करुणी चूर्ण पर्वत, अदृश्यपणी मिरविली. या परी प्रतापी वीरभद्र त्वरित, प्रेरिता झाला अग्न्यास्त्र, ते पाहुणी मच्छिंद्रनाथ, जलदास्त्र प्रेरितसे, त्याने सकळ अग्नी विझवून, करीते झाले अदृश्यगमन. यावरी वीरभद्रे कामास्त्र सोडून, कामव्यथा योजितसे. यावरी विरक्तानाथ मच्छिंद्र, प्रेरिता झाला रत्यास्त्र, तेने करुणी काम पळत, सुख पावला रती संगे. यावरी वीरभद्र दक्ष, प्रेरिता झाला मोहरगास्त्र, ते पाहुणी मच्छिंद्रनाथ, संजीवनी प्रेरितसे. वीरभद्र तो वैश्वानर, प्रेरिता झाला दानवास्त्र, मच्छिंद्रनाथ अतितत्पर, देवास्त्र प्रेरितसे. मग अस्त्र ते बळवंत, देवदानव प्रकटले अमित, ते पाहुणी उभियंता ते, सुग्रीवा तुकविती, परस्परे धन्य धन्य, वदोनी हृदय कर्तिमान, गदगोदोनी हास्यवचन, एकमेका बोलती. ऐसे देवास्त्र युक्त प्रयुक्त, दानव करुणी सकळ शांत, अदृश्यपणी स्वस्थानात जाऊनी पोचले. यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र, प्रेरिता झाला अतिपवित्र, ते पाहुण्या वरदपात्र, विद्यास्त्र प्रेरितसे. ते प्रगटता चतुर्भुज मूर्ती, विधी लागे चरणाप्रती. यावरी कार्तिकास्त्र भद्रजाती, सोडिता झाला तक्षणी, ते पाहुण्या दत्त वरदपानी, स्त्री अस्त्र सोडित गगनी. ते बोलिता लावण्यखानी, स्वामी लागे विहिताती, तेने करुणी कार्तिकास्त्र, तक्षणी पावले शांत. यावरी भद्र तो काळास्त्र, प्रेरिता झाला तक्षणी, ते पाहुणी मच्छिंद्रनाथ, माया प्रळी प्रेरिले अस्त्र, तेने काळ भक्षुनी पवित्र, पंचतत्व कवळीतसे. ते पाहुणी सकळ देव, करीते झाले मच्छिंद्रस्तव, म्हणती महाराजा युगभाव, सकळ नाश पावेल की. तरी आता कृपा करून, माया प्रळय घ्यावरून, मग देववाणी श्रवणी ऐकून, वासनिक अस्त्र प्रेरितसे. तेनी माया प्रळय हरला, माया उत्पत्ती प्रयोग राहिला. मग सकळ विमाने उतरुनी महिला, देव नमिती मच्छिंद्रा, ब्रह्मा विष्णू आणि रुद्र, स्तवने केला शांत मच्छिंद्र. मग सनिध बोलवणी वीरभद्र, करी एक ओपिती. म्हणती कवी नारायण मच्छिंद्रनाथ, तरी आपण वाढवावी सदैव प्रीत. ऐसे वीरभद्रा ते सांगुनी समस्त, प्रेमे प्रीती वाढविती. यावरी बोले रुद्र प्रसन्न होऊन, की मच्छिंद्राची कामना कोण, ती मीच पूर्ण करीन वरचित्ते करुण्या. धन्य आहे मच्छिंद्रनाथ, युद्धी कुशल प्रतापवंत, धन्य श्री गुरु मिळाला त्याते, प्रतापवंत आगळा तो. परी आजी खातरी कृतकृत्य, केली असे मच्छिंद्रनाथे, मग करी कवळुनी हृदयाते, धरिता झाला सप्रेम.
म्हणे महाराजा योगद्रुमा, वेधक कामना असेल तुम्हा, तरी ती सांगून रुद्रोत्तमा, वरद सुखा पहुडवी. एरू म्हणे बा महाराजा, एक अर्थ तू करुणी माझा, परी त्या ते फळ देऊनी ओजा, लोकपकारी मिरवावे. तरी तो अर्थ म्हणाल कोण, महाराजा करा श्रवण, म्या कामिनी वरिला विद्या काम, साबरी विद्या महाराजा. तरी त्या मंत्र बोला समान, आपण वही वाटा ए देही धर्म, त्वरे जाऊनी जगाचा काम, मंत्रा पाठी पुरवावा. एव वर ओपोनी माते, लोट लोटवा कृपा सरिते, मग अवश्य म्हणे मच्छिंद्राते, कार्य सहसा करीन मी. ऐसे बोलुनी वरद युक्ती, करतळा देत प्रसन्न चित्ती, या परी सकळ देव बोलती, प्रसन्न होऊनी तया ते. म्हणती वीरभद्रे दिधलावर, तया साह्य असो आम्ही समग्र, मंत्रापोटी कार्य थोर, आम्ही करू सहसाही. ऐसे बोलुनी वरद युक्ती, मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वाप्रती, रुद्रबाह्य चक्रवर्ती, भावे करुणी नमियेला. विष्णुपदी ओपिता मौळी, तोही त्या ते कृपे नेहाळी, परम प्रेमे हृदय कमळी, धरिता झाला स्नेहाळ तो. दृश्य होता संकटराशी, निवारण मी निश्चयसी, मग चक्र अस्त्र देऊन त्यासी, तुष्ट मानसी केला तो. या परी नंदीश उमानाथ, तोही प्रसन्न होऊन त्या ते, प्रेमे कवळुनी हृदया ते, त्रिशूळास्त्र ओपितसे. या परी नाभितनया नमिता, तोही वदे प्रसन्नचित्ता, शापदपी सविता, संजोगिले तयासी. जे वाणीने निघे अक्षर, ते होय सचोकार, शुभाशुभ कर्मावर, फळे पावती गोमटी. ऐसे वदुनी विधिराज, तुष्ट केला तपोभुज, या परी शक्र नाभिओज, तोही वर ओपितसे. मग वज्रास्त्र कापूर्ण, त्या ते दिदले कृपा करुण, मग अस्त्रमंत्र सांगून वज्रहस्त ओपिला. यावरी नमिता देव कुबेर, तोही होऊन्या उद्गार, सिद्धिमंत्र देऊनी समग्र, दासी केल्या तयाच्या. यावरी वरुण भावे नमिता, तोही प्रसन्न होऊनी चित्ता, अपस्त्र मंत्र भोगता, केला आसे त्वरेने. या परी नमिता द्विधमूर्धनी, तोही अल्हादे चित्तकामिनी, वर दिदला मंत्राग्नी, स्मरण होता प्रगटावे. या परी नमिता देव अश्विनी, तोही देत मंत्रमोहिनी, असो सर्व देवी वरदपानी, एककानी ओपिला. मग आपुलाले आसन योजन, सिद्ध करीते झाले गमन. यावरी मच्छिंद्र कर जोडून, विनवितसे सकळिका. म्हणे महाराजा स्वर्गवासी, माते कामना वेधली की जीवासी, मणिकर्णिका स्नान मानवासी, आदर चित्ती वाटतसे. तरी माते करावया स्नान, न्याल जरी कृपे करुण, तरी येऊन कामना पूर्ण, करीन आपुली महाराजा. ऐसी एकुनी वचन युक्ती, सकळ प्रसन्न झाले चित्ती, मग स्वये विमानी वाहुनी श्रीपती, घेऊन या चालिला. विमान याने आपले बहुत, त्वरे पातले वैकुंठनाथ, मग आपले आसनी मच्छिंद्रनाथ, नेऊन या वैसविला. आसनी शयनी भोजनी, एकपणी वरते चक्रपाणी, सकळ देव पातले स्वस्थानी, मच्छिंद्र वैकुंठी राहिला. मग नित्य मणिकर्णिकेचे स्नान, मच्छिंद्रनाथ येत करुण, यावरी पूर्ण समाधीकरण, पाहू ऐसे वाटतसे. मग विष्णुसी म्हणे मच्छिंद्रनाथ, मेरू पठार दाविजे माते, म्या समाधी घेतली पूर्वजन्मात, तया गोचर करावे. अवश्य म्हणून नारायण, मेरू पठारी केले गमन, मग दाही समाधी दृष्टी पाहून, संतुष्ट झाला मानसी. 9 नारायणाच्या समाधी, 9 10वी समाधी वासुदेव, ऐसा पाहून मनोभाव, पुन येत वैकुंठी. असो 1 संवत्सर वैकुंठनाथ, ठेविता झाला प्रीतिवंत, मग पाचारुणी उमाकांत, नेता झाला कैलासी. तेही 1 संवत्सर पर्यंत राहता झाला मच्छिंद्रनाथ, स्थिती वृत्ती स्नेह बहुत, वाढविले शिवाचे. यावरी कोणी एके दिवशी, इंद्र येऊनी कैलासासी, भावे नमुनी महादेवासी, मच्छिंद्रनाथा नेतसे. यावरी 3 मास अमरावती, राहता झाला योगपती, तेथेही अत्यंत वाढवूनी प्रीती, निरोपाते मागतसे. तो विधीने नारद पाठवून, नेले सत्य लोका कारण, तेथेही शमास राहून, विधिराज तोषविला. या परी सकळ देव येऊनी तेथ, घेऊन जाती मच्छिंद्रनाथ, एक दिन करुणी तीर्थ, सकळ देवासी तोषविले. सुरगण गंधर्व किन्नर यक्ष, पितृगणादी आर्यमादक्ष, सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष. तोची एक मिरवला, असो 7 वर्षे पर्यंत, स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ, सकळांचा गौरव घेऊनी अतिथ, पोसोनिया निगतसे. मग सकळ निघुनी स्वर्गवासी, बोळविती मच्छिंद्रासी, विमानी वाहुनी मृत्यूलोकासी, आनोनिया घातले. असो देव गेले स्वस्थानासी, एरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी, पुन चालिला तीर्थाटनासी, करावया अत्यादरे. भ्रमण करिता शुद्ध महिसी, जाता झाला केकाडदेशी, ते परमस्थान पश्चिम देशी, वज्रवन पाहिले. तव त्या ठाई वज्र भगवती, महादैवत प्रतापशक्ती,
भावे नमुनी अंबिका मूर्ती तीर्थस्थान करीतसे. तिथे 360 कुंडे असती, परी उष्णोदके भरली असती. ते पाहुनी परमचित्ती आश्चर्याते मानितसे. आश्चर्य मनात योजुनी करीत, की उष्णोदके कुंडे भरीत, तरी तयांची रहनी पुसुनी कोणास. आपण कुंडे निर्मावी, निर्मुनी ए परी सर्वाहुनी. परमागळे उष्णोदक जीवन, मग सकळ तीर्थात करुणी स्नान. भगवती ठाया पातला, पाचारुणी तीर्थाच्या पुजाऱ्यासी. वृत्तांत पुसला उष्णोदकासी, विचारिता सांगे त्यासी. उष्णोदक कारण ते, म्हणे पूर्वी वसिष्ठे यज्ञ केला, तेव्हा सकळ देव पातले स्नानाला. त्यांनी निर्मुनी उष्णोदकाला कुंडे केली आपुलाली. 12 वर्षे 12 दिवस समस्त राहिले त्या ठायास. यज्ञ पावलिया पूर्णतेस, सकळ गेले स्वस्थाना. ती कुंडे अद्यापपर्यंत स्थानोस्थानी आहेत. ऐसे एकुणी मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे. मग सरस्वती सरिता पात्री, जी उंचवट जागा तया क्षेत्री. ऐसे पाहुणी वाटिका पवित्र नेत्री, वरुण मंत्र जल्पतसे. अपारास्त्र मंत्र उच्चारण पूर्ण, होताची प्रविष्ट झाले जीवन. भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जल्पतसे. अग्निमंत्र उच्चार होता, प्रवाही लागला हुताशन तत्वता. तेने करुणी हुताशन तप्तता, पावती झाली ते समयी. शिव वरद करी त्रिशूळ हाती, तो बुडा कडोनी टाकीला मही माथी. तेने करुणी जीवन तप्त कुंडाप्रती, मही लागी विराजले. भोगावतीचे उत्तम उदक प्रगट होता अलौकिक. आपण स्नान करुणी सुचिक, करी भगवती माते ते. भोगावतीचे उत्तम जीवन, अंबिके प्रती होता स्नान. मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक. म्हणे जीव लगा मच्छिंद्रनाथा, धन्य तू प्रतापवंता. भोगावती जीवनाने माते, स्नान घातले योगींद्रा. तरी येथे 1 मास वस्तीस वसावे सावकाश. मग बोळविन स्वस्थ चित्तास, तुझ लागी पुढारा. अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ, राहता झाला मास तेथ. मग रुचल्या अर्थी बोलो देवी ते, बोलूनी काळ क्रमितसे. यावी कोणे एके दिवशी, मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी. वज्राबाई नाम तुझसी, काय म्हणून सांग हे. माता म्हणे तपोधना, वशिष्ठ करता झाला हवना. तै शुक्र पातला स्थाना, या लागी महाराजा. तव सभास्थानी सकळ ऋषी, बैसले होते महातापसी. तो इंद्र पातला देवकटेसी, सभास्थानी बैसावया. सभेत येता शिचीनाथे, उत्थापन दिले नाही त्याते. म्हणून क्षोभे अमरनाथ, वज्रा लागी प्रेरितसे. ते पाहुण्या दशरथी राम, शक्ती मंत्रे दर्भ मंत्रुण. सोडिता झाला वज्राकारण, बहुतातडी लगबगे. मग त्या दर्भी मंत्र प्रयुक्ती, मी प्रगट झाले महाभगवती. वज्र गिळुनी उदर आहुती, करती झाले ते समयी. यावरी शकरे राम तो बोलून, पूर्ण केला समाधान. मग श्रीरामाचे स्तवन करून, वज्र पुन्हा मागितले. मग तो प्रसन्न होऊन चित्ती, वज्र दिधले मागुती. मग सकळ ऋषी देवी मजप्रती, नाव ऐसे स्थापिले. यज्ञ झाला समाप्ती, सकळ गेले स्नानाप्रती. परी श्रीरामे येऊन ते क्षिती, माते स्थापिले अद्यापी. ती भोगावती येथे श्रेष्ठा, माझी केली प्राणप्रतिष्ठा. ते भोगावतीचे उदक श्रेष्ठ, मिळाले होते मजलागी. किंवा आता तुझे हाती, स्नान पावली भोगावती. परी रामाहुनी कृपामूर्ती, तुवा अधिक केले बा. रामे न्हानिले शीतोदके, तुवा न्हानिले उष्णोदके. आणि अखंडित पुण्यश्लोके, भोगावती दिधली त्वा. असो एसी संवादयुक्ती, झाल्या अंती त्या उभयती. उपरी मासाची झाली भरती, नात पुसुनी निघाला. उत्तर देशी करिता गमन, अयोध्ये जाता तपोधन. द्वारावरती तीर्थ करून, अयोध्येसी पातला. स्वस्ती श्री भक्ती कथासार, समंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, सप्तमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. नवनाथ भक्तिसार सप्तमाध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गुरुराया, भवछेदका पळवी माया. श्री ज्ञानेश्वरा सरधया, मम किंचित नाम मिरविशी. या परी द्वारका करुणी तीर्थ, गोमती स्नानविधी यथार्थ. करुणिया द्वारकानाथ, प्रसन्न चित्ती आगळा. त्यावरी आला अयोध्येसी, तरी श्रोतया कथा परियेसी. स्नान करुणी शर्यू तीरासी, रामदर्शना जातसे. तो पशुपतराव तयाग्रामी, रामवंशात पराक्रमी. तो देवालयी पूजे लागुनी, आला होता संभारे. पायीचे पायदळ अपार, वस्त्राभरणी मंडिताकार. छडीदार आणि चोपदार, जासुद हलकारे मिरविती. असो एसी अपार संपती, मिरवला पाशुपत अयोध्यापती. तो सकळ दाटी देवळाभोवती, राजीने मिरविली. त्यात रामदर्शना कारण, जाता झाला योगद्रुम. तरी ते द्वारपाळ परम, नाथा लागी बोलत. तीव्र वाचे बोलती वचन,
म्हणती कान फाडूनी बुद्धिहीन, कोठे जासी तातडीने, मतिमंदा हे मूर्खा. हे भ्रष्टा तुते कैसे कळेना, की राव आला आहे दर्शना, त्यात तू जासी बुद्धिहीना, सर परता माघारा. ऐसे म्हणून निष्ठुर वचन हाती, लोटिले मच्छिंद्रनाथाप्रती, येणे करुणी परमचित्ती, विक्षेपाते पावला. परी तो सर्वज्ञ संतापासी, विवेक अर्गळा घाली त्यासी, तो म्हणे सेवकासी, संवाद करणे विहित नव्हे. परी बुद्धी प्रकरण, आणिक सुचले तया कारण, की सेवका ते काय बोलण, शिक्षा देऊ राजा ते. शरीर कोठे घालिता घाय, परी सर्वोत्तरी दुःख होय, तदनु शिक्षा योजिताराय, दुःख मिरवी पृतने ते. ऐसे योजुनी मच्छिंद्रनाथ, भस्म चिमुटी कवळी हाता, स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्ता, रामनामी जल्पला. एरीकडे पशुपत, देवा बुद्धांजुळी होऊनी प्रणत, रामा सन्मुख दंडवत, महिमस्तक ठेवी तसे. तो स्पर्श मंत्र येऊन निकट, करिता झाला अंगी झगट, झगट होता महिपाठ, भाळा सहज झाली से. राव उठू पाहे क्षणी, परी सदृढ युक्त न सोडी मेदिनी, भाळ पदादी उभयपणी, महियुक्त झाली ती. करिता यज्ञ बहुता परी, परी विभक्त नोहे कदा धरित्री, बहुश्रमला नाना परी, उपाय काही चालेना. मग बोलवुनी सेवक मंत्री, वृत्तांत सांगे झाल्या परी, म्हणे कदा न सोडी धरित्री, व्यक्त झाली सर्वस्वे. परी मंत्री बुद्धिमंत, एकटाची तेव्हा बाहेर येत, सेवक पुसे रळी मात, कोणी कोणा ते झाली का. मनात म्हणे कोणी जती, आला असेल नगराप्रती, गांजिला असेल राजदूती, म्हणून क्षोभला असेल तो. ऐसी भावना अनुनिचित्ती, शोध करीतसे पृतनी प्रती, शोध सोचिता द्वारा निगुती, वृत्तांत तो प्रविष्ट झाला. मंत्री वृत्तांत एकूण कानी, शोधून काढी मच्छिंद्रमुनी, धन्य मंत्री तो शोधन प्रकरणी, अर्थ पैशून्य निवडिता, तन्याये तो सुघड करणी, त्वरे लागला मच्छिंद्रचरणी, मग म्हणे महाराजा औदर्यपणी, कृपादान ओपावे. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, प्रसन्न झाले स्वचित्तात, क्रोध आवरुणी होता शांत, प्रसाद देऊ म्हणतसे. मग करी कवळुनी भस्मचिमुटी, विभक्त अस्त्र मंत्रपोटी, कविराज जल्पता होटी, धराची मुठी सोडितसे. राव उठोणी बैसे धरित्री, वेगी पाचारितसे सुहिता मंत्री, सवेची येऊनी झडकरी, दूती राजज्ञानी वेळ दिली. पत्रिके बोलावुनी निकटदूत, विचारुनी घेतो राजक्षेमात, तव ते शुभवार्ता सांगत, कल्याणे राजा विराजला. मग मच्छिंद्राचा धरुणी पाणी, मंत्री नेत तया लागुनी, प्रवेश होता तये क्षणी, वृत्तांत राया ते निवेदला. राये एकूणी सकळ वृत्तांत, मच्छिंद्र चरणी भाळ अर्पित, आती गौरवे स्नेहभरित, नाम पुसे तया प्रती. एरी म्हणे नरेंद्रपाळा, मज मच्छिंद्र म्हणती तान्हुल्या बाळा. राये एकूणी वृत्तांत सकळा, मच्छिंद्र चरणी प्रेरितसे. मग सुखासने सिद्ध करून, राजाने मच्छिंद्राचा हात धरून, आपले सभास्थानी नेहून, कनकासनी बैसविला. षोडशोपचारे पूजन, अर्पिता झाला तन मन धन, वरी परम आदरे भक्तिरत्न, मच्छिंद्रनाथ ओपितसे. सदा सर्वदा आसनी शयनी, गमनी भोजनी जोडुनी पाणी, निरंतर उभा सेवे लागुनी, अन्य काही सुचेना. एसिया भक्तीचा पाहता पाठ, मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट, म्हणे कोण नरेंद्र कामना लोट, कवन चित्ती दाट तसे. एरू म्हणे जी योगद्रुमा, मी सूर्यवंशी पशुपतनामा, राम औलाद कुशपत्नी धामा, औलाद देह असे हा. तरी वडील माझा विजयी ध्वज, श्रीराम अवतारे तेजपुंज, माते भेटवी महाराजा, मित्र कुळाचा टिळक जो. एरी म्हणे रे भाऊ कादिठी, आता करीतो तयाची भेटी, मग सभे बाहेरी तेजो जेठी, राया घेऊनी येतसे. उभा राहुणी राजांगणी, ध्रुमास्त्र मंत्र जल्पे वाणी, भस्म चिमुटी संजीवनी, अर्कावरी प्रेरितसे. तेने ध्वरू खगमंडळ संपूर्ण, ध्रुमे भरुनी गेले गगन, दिशासह अर्क संपूर्ण, झाकाळुनी पै गेला. ध्रुमास्त्राने भरले नयन, नेत्र पोसितसे सारथी दारुण, ध्रुम संचारुणी मुखाकारण, कासावीस होतसे. ते पाहुनी सविताराज, म्हणे अस्त्रविद्ये ध्रुम विराजे, क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओजे, तेने प्रेरिली ही विद्या. मग तो महाराज जगलोचन, कवळुनी सायका चढहुनी गुण, वायू अस्त्र शर निर्मुण, सोडिता झाला महाराजा. तव तो शर प्रतापवंत, लवकरी प्रगटवी स्थावर मारुत, तेने मंदारचळ पर्वत, हलू पाहती डगडगा. ऐसा वात होता प्रकट, ध्रुमे फुटला दिशापाट, सदना लागी निर्मळ वाटे, गमन करता येईना. ते पाहुनिया योगद्रुम, जल्पता झाला अस्त्र उत्तम, ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम, आड आले रथाते. मग ते अस्त्री नारायण, पर्वत पाहता विशाळपणे, मग वज्रास्त्र संधान, करिता झाला अर्कतो. तो वज्रास्त्र अति कठीण, पर्वत माथे गेले भेदून, तेने घाये शतचूर्ण, त्वरे झाले नागराज. पर्वत चूर्ण होता निगुती, ते पाहुनी मच्छिंद्रजती, भस्मी अस्त्र योजनी उपरती, मित्रभागी सांडितसे.
ते अस्त्र होता स्यंदनी प्रविष्ट, वाजीसह अरुण झाला भ्रमिष्ट, सांडुनी रहानीची नित्य वाट, स्यांदन नेती भलतीकडे, ते पाहुण्या द्वादश नामी, ज्ञानशराच्या न उरल्या गुण उर्मी, तेने करुणी भ्रमे प्रकामी, नाशा प्रति पावतसे, तेने उडवुनी भ्रमिष्टपण, सुपंथ सुपंथा करी गमन, ते मचिंद्रनाथे दृष्टी पाहोन, वाताकर्षण जल्पत, वातास्त्र आकर्षण सबळ, वायुचक्री भेदिले तुंबळ, मग वाजीचे आणि सारथ्याचे तये वेळ, श्वासोश्वास राहिले, आणि जो प्रत्यक्ष चंडीकरण, तोही दाटला श्वासे करून, वायुचक्री गेले आटून, रथ उलथोनिया पडियेला, माही अदळता दिव्य रथ, खाली पडला श्री आदित्य, स्यांदनी वाजी अति होत, कासा 20 श्वासाने, परी मही पडतात तेजो राशी पाळ, मही मातला अति अनळ, तेने दाहू पाहे सकळ, मही वरले उद्भिज, ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, जलदास्त्र स्मरे त्वरित, तेने करुणी अपरिमित, जलवृष्टी होतसे, परी आदित्य पडता निश्चेष्टित, परम घाबरले स्वर्ग दैवत, मग विमानयानी होऊनी त्वरित, मच्छिंद्रापाशी पातले, ब्रह्मा विष्णू आणि शिव, वरुण अश्विनी कुबेर देव, सुरवर अनादी सकळ गंधर्व, मही लागी पातले, जैसे सकळ तरुवरती, चहू कडुनी पक्षी येती, तन्याये महीवरती, सकळ देव उतरले, मग महाराजा क्षीराब्धी जावई, धावुनी मच्छिंद्र धरिला रधी, म्हणे हा आदित्य कोण न्यायी, संकटी तू आयोजिला, या उपरी करुणी नमस्कार, विष्णू ते देत उत्तर, म्हणे महाराजा पशुपतवीर, आदित्य कुळी असे हा, ऐसे असता यथार्थ, वंशजासी न पाहे हा आदित्य, तस्मात वडिलांची धर्मनित, ऐसे परी असावी का, तस्मात राय पशुपती, नावडे या आदित्याप्रती, म्हणून ऐसा वैकुंठपती, चार या भाग रचियेला, आणिक एक मम वागुत्तरासी, सबरी विद्या कवित्वराशी, सूर्यनामे मंत्रोपदेशी, प्रसन्न असावे अर्काने, या उपरी अनेक आहे चोज, सूर्यवंशी विजयध्वज, तो पशुपता ते श्रीराम आज, भेटवावा महाराजा, नवरा निवासह माझा काम, पूर्णते अना मेघ श्याम, ऐसे बोलता योगद्रुम, हरी उत्तरा स्वीकारी, म्हणे बारे योगद्रुमा, जो जो काय वेधला कामा, तो तू पावशील कल्पद्रुमा, परी सावध करी अर्काते, ऐसे बोलुनी चक्रपाणी, करतळा कर देत वचनी, म्हणे बारे भास्करा मंत्रा लागुनी, वरदाता झालासे, बारे तव मंत्र लोकोपकार, नामस्मरणी होता वर, तेनेची पातक योगभद्र, सकळ जनाचे मिटतील, वीरभद्राचे समरंगणी, आणि नागपत्र अश्वस्थ स्थानी, तू ते ओपुनी वरदवानी, तुष्ट केले अधीच, तरी आता संशय सर्व, सांडुनी अर्का जीववावे, याची रीती देव अवघे, गौरविती मच्छिंद्रा, मच्छिंद्र म्हणे पशुपतराया, आधी दाविन रामकाया, तेव्हाची समाधान तरी राया, मम चित्तात ओसंगी, ऐसे एकता मच्छिंद्रवाणी, सौमित्रासह सगुनी, प्रकट झाला कोदंडपाणी, दशरथ तनय महाराज, मच्छिंद्र देखता कोदंडपाणी, भावे मस्तक ओपिले चरणी, राम प्रेमे धरुणी वक्षस्थानी, मच्छिंद्रनाथ कवळीला, पशुपतराव भाविकपूर्ण, तोही वंदी श्रीरामचरण, रामे त्याते रधी धरुण, धन्यवंश म्हणतसे, यावरी मच्छिंद्र जोडुनी दोन्ही हस्त, नम्रोत्तरी स्तवनी रघुनाथ, गौरवोनी रामा बोलत, हे रघुत्तमा महाराजा, तव नामे अनंत असती, तेवी त्यात राम नाम गंगा वसती, सर्वात श्रेष्ठ सीतापती, ग्रंथा माझी निवेदिले, साबरी विद्येचे अपार वचन, मंत्र प्रयोगी कवित्वपूर्ण, जेथे येईल तुझे नाम, तेथे कार्य करावे समग्रत्वा, चित्ती असेल जरी अनुमान, तरी सज्ज करी का कोदंडबान, माजवोनी आता समरंगन, नृत्य करू रणांगणी, श्रीराम म्हणे मच्छिंद्रा एक, तूही देवांचा वरदायक, श्री दत्तात्रेय प्रतापार्क, अवतार तिघा देवाचा, आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म, ते तुझं वश्य आहेत योगद्रुम, तेथे मी का नसावे साह्य अर्थ कामा, साह्य असो तुझा आता, तुझ्या मंत्री माझे स्मरण, होताची कार्य करीन, बावन विरात सबळ आचरण, मंत्र प्रयोगी दाविन मी, ऐसे वधुनी वरदवानी, भाष देत मच्छिंद्रपाणी, मग म्हणे हे योगधामी, मज तुझं ऐक्य असे की, तू विष्णूचा अवतार, जो कवी नारायण महाथोर, तस्मत तुझे शरीर ऐक्यत्व असे या लोकी, ऐसे बोलुनी कौसल्यसुत, धन्य म्हणूनी ग्रीवा तुकवित, यावरी बोले सावध आदित्य, वेगे करी तपोराया, ऐसे ग्लानी सुढाळ वचन, श्रीराममुखी एकोन, ते मच्छिंद्र रधी अपारभूषण, चित्त शक्ती ते मिरविले, तेने परम आनंद वृत्ती, प्रसन्न झाली चित्त भगवती, मग वातास्त्रमंत्र देहस्थ व्यक्ती, प्रसादाते ओपितसे, वातयुक्त अस्त्रपूर्ण, मुखी जल्पता मच्छिंद्र योगीजन, मग सुटी पावोनी वाताकर्षण, सुखी केला आदित्य तो, मग सावध होऊनी मही बैसत, दाही दिशा न्याहाळीत,
तो अपार दृष्टी देखुनी दैवते सकळा लागी पाचारी. सकळ दैवती जाऊन तेथ नमिला महाराज प्रताप आदित्य. यावरी विष्णू लागे पुसत क्षत्रिय कोण ऐसा आहे. मग मच्छिंद्रा ते देव पाचारिती की तुझ बोलवी तसे गभस्ती. मग चंद्रास्त्र जल्पुनी उक्ती दर्शना जात मच्छिंद्र. मित्र दाहक तो अतिसबळ म्हणून चंद्रास्त्र जपला मच्छिंद्र बाळ. ते मागे पुढे परमशीतळ चंद्रास्त्री मिरवी तसे. त्यात जलदास्त्राचा वर्षाव होऊनी होत शीतल ठाव. ऐसे योजुनी सविताराव जाऊनी आनमियेला. सर्वांते देखुनी मच्छिंद्रनाथ धन्य धन्य ऐसे म्हणत. कवन नामी असे पुसत ग्रामधाम जन्मादी. मग विष्णूने मुळापासून कथा नामधामादी सांगितली वार्ता. कवी नारायण महिवर्ता मच्छिंद्रनाथ मिरवी तसे. तरी बारे मच्छिंद्रनाथा कवन कामनी बेधली व्यथा. ते मजदावनी वरदामृता प्राशन करी महाराजा. कृत त्रेता द्वापार युग गेले परी ऐसे नाही केले. धन्य तुझा प्रताप असे विपुल धन्य गुरु तुझा तो. एरू बोले कर जोडुनी मम वेधली कामना मनी. साबरी विद्या कवित्व करणी कृपा करुणी दाविली. परी त्याते वरद आपुला असावा ऐसे वाटते मनाला. तरी कृपा करुणी वर त्याला दिधला पाहिजे महाराजा. ऐसे एकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासर म्हणी. मंत्र प्रयोगी स्वय येऊनी कार्य करीन जगाचे. ऐसे वदुनी जगलोचनी भाष्य देत करतळ वचनी. यावरी पशुपतराया बोलावनी चरणावरी घातला. एरीकडे सकळ देव विमान यानी गेले सर्व. आपुलाले स्थानापूर्व पाहते झाले ते वेळा. एरीकडे मच्छिंद्रनाथ कृपे अहवानुनी पशुपत. निघता झाला करुणी तीर्थ राममूर्ती वंदोनिया. स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर अष्टमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु. श्री नवनाथ भक्तिसार अष्टमाध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जय जय अजय जगदुद्धारा. अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा. अघटित माया अवतारधारा. भीतिवाहना गुरुराया. असो आता येथून या मच्छिंद्रनाथ सप्त मोक्षपुऱ्या पाहुणी त्वरित. अयोध्या मथुरा अवंती यथार्थ. काशी काश्मीरी पाहिली. मथुरा प्रयाग गया सुरस. तेथे नमुनी विष्णुपदास. अन्य तीर्थे करुणी बंगालदेश. चंद्रगिरी सत्तोपातला. गावात करिता भिक्षाटन. तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण. तयाची दृष्टी पडता सदन. झाले स्मरण भस्माचे. मनात म्हणे याच सदनी. पुत्र मंत्र संजीवनी. वरद भस्म सिद्ध करुणी दिधली होती निश्चये. तरी 12 वर्षे लोटल्या पाठी. पुन्हा मी येईन शेवटी. ऐसे वदुनी भस्मची मुठी. सरस्वती ते दिधली असे. तरी त्या मायेचा शोध करून पाहू तियेचा वरदनंदन. ऐसे रधी मच्छिंद्राणून सदना माझी प्रवेशला. उभा राहुनी विप्रांगणी. हे सरस्वती ऐसे पुकारिवाणी. तव ती एकुणी शुभाननी. बाहेर आली अति त्वरे. मच्छिंद्र म्हणे ओ शुभाननी. तव नाम काय ते ऐकू दे कानी. एरी म्हणे सरस्वती अभिधानी. लोकोपचारे मजासे. उपरी मच्छिंद्र बोले तिते. नाम काय तो भ्रतारा ते. एरी म्हणे सर्व त्याते. दयाळपती म्हणता ती. नाथ म्हणे तुम्ही कवन जाती. गौड विप्र म्हणे ती तै सरस्वती. ऐसे एकुणी खुनचित्ती मिळाली तेव्हा नाथाच्या. मच्छिंद्र म्हणे माये एक. दावी कोठे तो बाळक. एरी म्हणे जी पुत्रमुख पाहिले नाही अद्यापी. मच्छिंद्र म्हणे बोलसी का खोटे. म्या वरद भस्माची दिधलीची मुठ. भस्म नो हे ते संजीवनी पीठ. पुत्ररूपीचे दर्शवी. असो भस्म चिमुटी एकतावानी. खूनयुक्त झाली नितंबिनी. परी भस्म चिमुटी ते उकिरडा भुवनी. सांडिले अन्याय वाटला. तेने करुणी झाली भयग्रस्त. रधी संचारला कंपवात. चित्ती म्हणे आता हा नाथ शिक्षा करील मज लागी. ऐसे रीती मनी जल्पत. तरी गात्रे थरथरा कापत. अत्यंत भयाचे भरुनी भरते. शुद्धी पात्रा सोडिले तिने. यावरी नाथ म्हणे ओ जननी. पाहसी तू पिशाचपणी. पुत्र कोठे तो दावी नैनी. उशीर न लावी ओ माते. ऐसी आबोलाची होता दाटी. मग विचारी रधी गोरटी. की यासी वदावी खरी गोष्टी. वृत्तांत जितका झाला तो. मग चरणी ठेवून भाळ. उभय जोडूनी करकमळ. म्लानमुख दीनविकळ. वृत्तांत सकळ निरोपी. म्हणे महाराजा क्षमाशिळा. आपण जो का प्रसाद दिदला. परी अन्याय मजपासून झाला. भस्मगारी सांडिले. परी ही एकतावानी. मच्छिंद्र खिन्न झाला मनी. म्हणे स्त्रिया जाती पापरूपिणी. अविश्वासाचे भांडार हे. तर न्याये मी मूर्ख झालो. या बाईच्या बोली लागलो. वरद मंत्र भस्म ओपिलो. सूर्यवीर्या अनुनी. या उपरी अनिक वर. मंत्र संजीवनी आहे अमर. सूर्यवीर्य देहवर रचिला असेल कोठेही. तरी आता ठाव सांडिला. शोध करुणी पाहू वाहिला. ऐसा मनी विचार केला. सरस्वती ते बोलतसे. तुझवरी क्षोभ करावा काही. तरी पदरी काही पडत नाही. तरी सांडिला ठाव माझी आई. निज दृष्टी दावी का. ऐसे बोलता नाथवानी. भय फिटले मुळी हुनी. प्रांजळ चित्ते शुभाननी.
मुख चंद्रा उचंबळी म्हणे महाराजा योगद्रुमा सांडीला ठाव दाविते तुम्हा पुढे चाले उगमा नाथ जातसे सवे सवे तव तो उकिरडा केर उद्दाम गोवर पडिला पर्वता समान तेथे जाऊनी सुमुधुम नाथा प्रती सांगतसे हे महाराजा तपोजेठी येथे सांडली भस्मची मुठी ऐसे एकुणी नाथ होटी हाक मारी बालकाते हे हरिनारायण प्रतापवंता मित्रवीर्या सूर्यसुता जरी असशील या गोवराता निघ त्वरित या समयी या गोवरगिरीत नरदेह जन्म मिरवला असे तुते उत्तम तरी गोरक्ष ऐसे तुते नाम सुढाळपणी मज वाटे तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथा निघे बाहेर ऐसे वदता नाथ मच्छिंद्र बाळ शब्द उदेला म्हणे महाराजा गुरुवर्या गोरक्ष असे मी या ठाया परी गोवर्णगाने गुंफित काया भार मौळी विराजला तेने करुणी शरीर वेष्टन झाले आहे दडपण तरी गौरिया ते विचारून बाहेर काढी महाराजा ऐसे एकूण बोले उत्तर लवकरी आणून लोहपात्र मही विदारुणी गणगौर बाळतनू काढली 12 वर्षे अलौकिक सर्व गुणी पाहता बालक सरस्वतीनी भाळी देक तर्जनी ते लावले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे खेद काओ करसी व्यर्थ तुझा नव्हता तो सुत प्राप्त कैसा होईल तरी जा तू येथुनी नाहक घेसील शापवानी माझा कोप प्रत्यक्षाग्नी ब्रह्मांदिका साहेना ऐसी बोलला क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पाऊल ठेवून तत्वता निज सदना पातली एरीकडे गोरक्षनाथे येऊनी वंदिले गुरुपदाते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्नचित्ते अनुग्रह ओपितसे ओम इति एकाक्षर अक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरोपिला वरद हस्त ठेवूनी मौळी सकळ निविटिली अज्ञान काजळी वरद विभूती चर्चुनी भाळी मुख कुरवाळी प्रेमाने मग हस्त धुरुणी तत्वता म्हणे तान्हुल्या उठा आता महीचे गोचर करुणी तीर्था हरिपारायणास कामाते अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलीन चरणा माथा ठेवत श्री मच्छिंद्राचा धरुणी हस्त गमन करिता पै झाला चंद्रगिरी स्थान सोडुनी करती जगन्नाथी गमन तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास बारे प्रारंभ क्षुधेस जठरा माझी दाटला कक्षे माझी घालून झोळी बारे संचारुणी वस्ती मेळी भिक्षा मागुनी एवेळी क्षुधा माझी हरकी अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्वर जोळी कक्षे घेत संचारुणी कनकग्रामात भिक्षा मागे घरोघरी भिक्षा मागता अतिउद्देशी तो गेला एका विप्रग्रहासी ते पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरविले विप्र करुणिया भोजन उपरी मागत्यासी देतसे अन्न ते संधीसी गोरक्ष जाऊन अलक्ष अदेश जल्पतसे तव त्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी क्षमाशांतीची लावण्यखानी सर्वगुणी संपन्न तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाली चित्तात म्हणे धन्य हे बाळ अतित चांगुलपणी मिरवितसे परी हा तापसी योगी वरिष्ठ माते भासतो योगी हा श्रेष्ठ पूर्वीचा कोणी योगभ्रष्ट जगा माझी मिरवितसे ऐसे जाणुनी लवड सवडी पात्री पदार्थ स्वकरे वाढी अन्न सामग्री अति तातडी घेऊन आली भिक्षेसी मध्यभागी ठेवून भात त्यावरी वर्ण कनकवर्णात तळी वडे पोखरे दह्यात घालून वाढिले ऐस्या परी षडसान्न घवघवीत पात्र वाढून श्री गोरक्षापुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने गोरक्ष पाहता पात्र सुरस मनी वाटला परमहर्ष चित्ती म्हणे त्या नितंबिनीस धन्य धन्य माऊले ऐसा भास भासुनी रदी पात्र कक्षे झोळीत ठेवी आशीर्वचने तोषवणी बाई जाता झाला महाराज चित्ती म्हणे उदरापुरते प्राप्त अन्न झाले माते आता वेचुनी स्वकष्टाते केवी हिंडावे घरोघरी ऐसा विचार करुणी चित्ती येऊनी वंदिले श्री गुरुमूर्ती भिक्षा झोळी कक्षेतुनी निगुती काढुनी ठेवी पुढारा तव ती प्रत्यक्ष तपोमौळी विकासुनी पाहे झोळी तव ते अन्न सुंदर परिमळी निज दृष्टी देखिले मग ते घेऊनी आपुले पासी भोजन करी योगींद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेसी लागता भक्षी आवडीने जठर भंडारी भरुनी भरते आणिक इच्छे नाही पुरते परी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरवला परी पदार्थ अपूर्वपणी कामना येथे राहिली मनी की वडा अनिक असता भोजनी चांगुलपणा मिरवितो ऐसी चित्ती कल्पना आणून पाहता झाला गोरक्षवदन तो सच्छिष्य ओळखून बोलता झाला गुरुसी म्हणे महाराजा तपोधन कवन कामना आली मना तो अर्थ उघड दाऊनी वचना आम्हा कार्या निरोपावे एरू म्हणे गोरक्षनंदना कामना वेधिली माझ्या मना आणिक वडा असता भोजना तृप्त चित्ती मिरवितो ऐसे एकुनी गुरुचे चोज म्हणे गुरु राजा महाराज आताची वडा आणुनी सहज तुम्हा प्रती देईन मी ऐसे म्हणून तात्कालिक उठता झाला तपोनायक विप्रग्रही येऊन देख हाक मारी गोरक्षतो म्हणे माय ओ माय आता आणिक वडा दे तत्वता मम गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असता ते पावेना तव ते बोले नितंबिनी आलासी गुरुचे निमित्त करुणी परी स काम सविता
स्वेच्छेपणी हृदयपात्री हे लावे. माते दावनी गुरुभक्ती कामने करू पाहसी तृप्ती. तस्मात सकळ अर्थ कळू आला चित्ती. मज लागी जानपा एरू म्हणे जननी येसे. कामनी वेधिले नाही मानस गुरु इच्छा काम उद्देश. पाहू आलो तव ठाया तव ती बोले विप्रनंदिनी. गुरु अर्थ कामना मनी वेधिली म्हणतोस तरी प्राज्ञी. वचन माझे ऐकावे आगा मम भक्तीचे प्रसंगे करून. तू ते दिदले पहा वाढून पुन्हा आलासी मागून. तरी हे ते नाही फुकाचे एरू म्हणे तरी त्यास. काय लागते सांगा म्हास तेची देऊन तू ते खास. वडे जाण इच्छितो एरी म्हणे गुरुभक्ती. माते दाऊ पावलासी शक्ती. परी वडे अन्नावरती पाहिजे ती डोळा काढून देई का. एरू म्हणे काय कठीण चक्षु कामिनी वेधले मन. तरी चक्षु आता देईन जाण उशीर नसे या कार्या. ऐसे बोलून केले कौतुक तात्काळ अंगुळी अनामिका. चक्षुद्वारी घालून देखा बाहेर काढिले बुबळाते. बुबुळ गोळ वाम करतटी ठेविता लोटला रुधिर पाटी. जैसा नगी झरा लोटी अकस्मात उद्भवलासे. ऐसी ती विप्रदरा पाहुनी लज्जित झाली अरिष्टपण. परमचित्ती खोच मानून सदना माझी परतली. चित्ती म्हणे हा आहा कैसे बोलता झाले विपर्यासे. धन्य हा शिष्य असे जगा माझी मिरवला. मग वडे घेऊन 7-5 देऊ पातली लगबगे साच. पुढे ठेवून वदे वाचे एक्यार्ते करी भावार्थ. उपरी जोडून उभय पाणी विनंती करी म्लानवदनी. म्हणे महाराजा सहजवानी शब्द माझा उदेला. परी उदय होतान लाविता वेळ तुम्ही बाहेर काढले बुबुळ. परी मम अन्यायी शब्द केवळ क्षमा पात्री मिरवणे. उपरी बोले गोरक्षनाथ तू किमर्थ झालीस भयभीत. वडे अन्न तत्प्राप्त्यार्थ चक्षु दिदला म्या आपुला. तरी तू भयभीत न होई सकळ स्वीकारी माझे विराजे बुबुळ. एरी म्हणे तपस्वी स्नेहळ कृपा करी मजवरी. इतुके देऊनी माते दान बुबळासहित नेई ज्यान्न. आपले कार्य संपादून क्षमा वाढवी आमुते. ऐसे ऐकुनी गोरक्षनाथ म्हणे तू न होई भयभीत. बुबळासह वडे अन्ना ते घेऊन या चाललो. चक्षुसी आडवोनी पदर जाओनी उभा राहिला गुरुसमोर. वाचे बोले नम्रोत्तर इच्छा पूर्ण कराजी. परी तो कनवाळू मच्छिंद्रनाथ सच्छिष्याचे मुख पाहत तव वसन पदर चक्षुवरते घेऊन या मिरवला. ते पाहुनी चक्षु वसन म्हणे चक्षु झाकीला केवी वसने. एरू म्हणे उगेच करून चक्षु वसने धरियेला. मनात कल्पी गोरक्षनाथ जरी मी या ते करी श्रुत. तरी धिकारुनी वडे अन्नासहित दुःख प्रवाही मिरवेल. म्हणून पुसता गुरुनी वचन बोले श्री गुरु ते गोप्य धरून. सहज स्थिती चक्षु वसन धरले असे महाराजा. एरू म्हणे बा मुख कमळा प्रत्यक्ष पाहू दे माझ्या डोळा. एरू म्हणे गुरु स्नेहाळा भोजन झाल्या दाविन. एरू म्हणे बाण घडेसे आधी पाहू तव मुखास नंतर सारू भोजनास. दुःख तुझे हरोनिया जरी तू करसी अनमान. तरी प्रत्यक्ष गोमासा समान मानिन हे अन्न निश्चित जान. चक्षु आधी दाविका ऐसे एकता निर्माण वचन. गोरक्ष बोले श्री गुरु कारण की मागू गेलो वड्यान्न. कथा झाली ती एका जया घरी वड्यान्न. तेथील सद्भक्ती आहे कामिन. तिनेच प्रथम दिधले अन्न मागून गेलो दुसऱ्याने. तुमची इच्छा काम दावून म्या मागितले वड्यान्न. तव ती बोलडी मज कारण गुरु भक्त म्हणविसी. तरी तू काढून देई डोळा मग वडे देईन बाळा. ऐसे बोलता तर्जनी बुबळा खोनिया काढिले. तरी हा अन्याय घालून पोटी माते करावे कृपादृष्टी. ऐसे एकता तपोजेठी परमचित्ती तोषला. मग चक्षुद्वाराहुनी वसन हस्ते काढी मच्छिंद्रनंदन. तो रुधिर प्रवाह अतिदारुण चक्षुद्वारा येतसे. मग बोले मच्छिंद्र त्याते बुबुळ कोठे सांग माते. एरू काढुनी स्वहस्ते गुरुनाथा दर्शवी. मग तो प्रतापी योगद्रुम मंत्र संजीविनी आराधन नेम. सविता तेज बुबुळधामी मंत्र प्रयोगी स्थापिले. पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबुळ संचारले चक्षु कपाट. मग पूर्वस्थितीहुनी अचाट तेजा लागी मिरविले. मग अंकी घेऊनी गोरक्षनाथ स्वकरे मुख कुरवाळीत. म्हणे धन्य धन्य बा महित तुची एक सचिष्य. मग त्यासी घेऊनी अंकावरी सचिष्यासह भोजन करी. परी धैर्य शक्तीची अपार लहरी मच्छिंद्र देही मिरवितसे. झाली आज सांगोपांग भोजन. गोरक्षासी बोले मच्छिंद्र जान. बारे तव भक्ती पाहून परमचित्ती संतोषलो. तरी मज पासीचे विद्याधन रधी साठवी ठेवून. मग अस्त्रविद्या दत्तात्रय देणे सकळ तू ते निरोपिन. कवित्व विद्या साबरी सबळ तीही विद्या अर्पिली सकळ. एक मास करुणी वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पै. स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर नवमाध्याय गूढहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. नवनाथ भक्तिसार नवमाध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 10. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आदिनाथा माया चक्रचालका अनंता. सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्षतून. तरी मागिले अध्यायी निरूपण. श्री गोरक्षाचा पावन जन्म
उपरी सेवुनी कनकगिरी ग्राम विद्यार्णवी तो केला तरी ती विद्या कोण कैसी सकळ कळा श्लोकराशी भविष्योत्तर पुराणासी निरूपितो श्री श्रोतया प्रथम सांगुनी ब्रह्मज्ञान स्वमुखी केल्या पारायण विश्वानी विश्वंभर दोन भवची एसा नुरविला एषा एकमेळे करुण गोरक्ष झाला सनातन एवची सकळ देऊनी ब्रह्मज्ञान उपदेशिले गुरुनाथे या उपरी वात पित्त कपहारक रसायन विद्या सकळिक कमिया करणे धातू अनेक हातवटी सांगितली कवित्व रसाळ नवरस गणादी निरूपी दीर्घर्वस्व व्यक्ती अर्थलिंग प्रकरणास व्यक्ताव्यक्त सांगितले या उपरी वेदध्यान सुक्त रुद्रचेत केला प्रवीण दीर्घ रहस्वे छंदे निपुण स्वरित छंदी अवघे गुणपै केला रक अर्थ विन यजुर्वेद सामवेदादी सांगुनी प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितली सारस्वत किरातकोश कौमुदी रघु हरिवंश पंचकाव्य मीमांसा साहिशास्त्रे निवेदिली यावरी धनुर्विद्या निपुण सकळ शास्त्री केला प्रवीण ती सकळ अस्त्रे कोण कोण नामे तयाची एकी जय वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मी उभी कामास्त्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले वज्रास्त्र वासवशक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनीती ब्रह्म अस्त्रादी निवारणक्ती रुद्रास्त्र सांगितले विरक्तास्त्र दानवास्त्र पौनास्त्र आणि कलास्त्र स्तवन महाकार्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदिले यावरी साबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुणी सकळ दैवत तयांचा वरदपाणी निश्चित गोरक्ष मौळी मिरवला ती दैवते कोण कोण 52 वीर अस्तिजान नरक कालिका महमदा उत्तम महिषासूर आराधिला झोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीर भद्रपती मूर्तिमंत सीतापती वरदमौळी स्पर्शितसे यावरी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्त्र किरण गोरक्षाते अंकी घेऊन वरदमौळी स्पर्शितसे यावरी अष्टभैरव उग्र तेही पातले तेथे समग्र सिद्धी भैरवादिक काळभैरव सांग बाळभैरवादी पातले वीर भैरवादी गणभैरव ईश्वर भैरव रुद्रभैरव भस्म भैरवादी महादेव अपर्णपती पातला तेने घेऊनी अंकावरते मुख कुरवाळीले वरदहस्ते खेळता बाबर धावून येती तेही देती आशीर्वचन मुंडा चामुंडा शंखिनी डंखिनी कुंडारंडा भालंडा यक्षिणी चंडावंडिका प्रत्यक्ष येऊनी वर गोरक्षा देती त्या यावरी प्रगटुनी जलदैवत तेव्हा त्या ते वर उपित कुमारी धनदा नंदा विख्याता देवता त्या गोमट्या लक्ष्मी प्रज्ञा बाला बगला नववी देवता प्रत्यक्ष विमला एषा जलदेवता येऊनी तात्काला वर उपिती बाळाते यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होऊनी वर उपिती वरमादी आणि मा गिरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली प्रथमा प्राची वशित्वा सातवी तेवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणी अस्त्राकार उभवी अष्टसिद्धी तात्काळ त्या असो 52 वीरांसहित श्रीराम सूर्य झाला प्राप्त सर्वत्र ओपुनी मौळी हस्त विद्या करी ओपिती असो वर देऊनी सद्विद्येसी सर्वत्र वंदिती मच्छिंद्रासी म्हणती महाराजा गोरक्षासी तपा लागी बैसवी तपी होता अनुष्ठान तेने बळ वाढे पूर्ण मग ही विद्या तपोधन लखलखीत मिरवेल ऐसे वधुनी सकळ देव पाहते झाले आपुलाले गाव रामसूर्यादी महादेव 52 वीरादी पै गेले या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष घोकिता सद्विद्येसी मंत्र संजीवनी पाठमुखासी करीत बैसला होता तो जवळी असता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात तो गावचे मुले खेळत खेळत तया ठाई पातली म्हणती गोरक्ष एकवचन आम्ही आणिला बहुत कर्दम तरी शकट करुणी दे उत्तम आम्हाला गी खेळावया एरू म्हणे शकट मजसी करू येत नाही निचेसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करुणी का घ्याना ऐसे एकता मुलानी वचन करी कर्दम कवळून आपुलाले करे करू शकट रचिती चिखलाचा कर्दम चक्र काष्टव्यक्त शकट केला यथास्थित वरी उदिले कल्पनेत शकटासारथी असावा म्हणती गोरक्षा आम्हा प्रती सहाय्य देई शकटसारथी आम्हा साधेना कर्दमनिती तरी तू करुणी देई का ऐसे एकता मुलांचे वचन म्हणे कर्दम आणुनी द्या देतो करुण परी ही वासना भविष्यकारण गोरक्षा ते उदिली नवनारायण करभंजन परम उदय पावनार गहन नाम म्हणूनी गोरक्षा इच्छाद्रुम चित्ताधरे ते उदेला मग हाती घेऊनी कर्दम गोळा रचिता झाला उत्तम पुतळा परीकर रसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्राचा त्यात विष्णुवीर्य उपचार पियुष मांडणी जलपत स्मर एव विधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा मुखी पाठ हस्ते पुतळा पूर्णपणी होता कर्दम गोळा महाभागी भाग सकळा व्यक्त असे तत्वांचा तेने करुणी पंचभूत दृश्य पावले संजीवनी अर्थ करभंजन ते संधित प्रेरक झाला जीवित्वा अस्थि मांस त्वचे सहित आकार दृश्य झाला त्यात पुढे शब्द आननात अकस्मात उदेला उदय होता प्रवर्ते रुदनी ते पाहिले सकळ बाळानी म्हणती भूत आणले गोरक्षानी पळापळा येथून या ऐसे बोलता एकमेकात सखळ होऊनी भयभीत सांडूनी खेळ सकळ अर्थ पळून गेले वातगती एशा परी मुले भयग्रस्त
ते पाहुणी मच्छिंद्रनाथ मग पाचारुनी सकळ मुलाते आश्वासुनी पुसतसे म्हणे बाळा होय थरथराट का रे कापता सांगा वाट एरी मुळाहुनी सकळ बोभाट मच्छिंद्रा ते निवेदला म्हणे कर्दमाचा शकट सारथी करवित होतं गोरक्ष हाती तो बाळ तत्वपणी भूतमती कर्दम लोपुनी संचारली ते भूत अद्यापी आहे लहान परी क्षणिक होईल स्थूळ वाटपण आम्हा लागी करेल भक्षण म्हणून या पळालो परी आम्ही आलो येथे पळून मागुनी गोरक्षनाथ येत होता धावून त्यासी भक्षिले असेल भूताने यात संशय नसेची मच्छिंद्र एसी एकूण वार्ता साशंकित झाला चित्ता चित्ती म्हणे मुले वार्ता सांगती काय ते नोहे अवचट भूत कैसे व्यापिले ते पाहुणी बाळ भ्याले तरी आता जाऊनी वहिले गोचर करावे निजदृष्टी मग आश्वासुनी सकळ मुला निकट बैसवनी पुसे त्याला कोणत्या ठाई संचार झाला भूताचा तो मज सांगा एरी म्हणती बावा एक भूत तेव्हा होते बाळक आता थोर फोडून हाक भक्षीला आम्हा वाटत असे मच्छिंद्र म्हणे मी असता तुम्हा भय नसे सर्वथा चला जाऊ भूतासी आता शिक्षा करू आगळी मच्छिंद्र म्हणे दुरुण दाखवा भूताचा ठिकाण मग ती बाळे अवश्य म्हणून दुरुणी ठाव दाविती या परिक इकडे गोरक्षनाथ तोही पळाला होऊनी भयग्रस्त मुलांचे मंडळ सांडून एकांती लपून बैसला ठाव लक्षुनी परम एकांत बैसला होता शचीष्मत परी हृदय धडधडित अत्यंत भूत येईल म्हणून या एरीकडे मच्छिंद्राते ठाव देती मुले समस्त परी दूरची असती यत्कचित सनिधन येत भयाने मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले दाविता सधट जात तो बाळ टहा अरडत महिलागी उकिरडा बालार्क किरणी तेज लकाकत मुकी टहा टहा वदत ते पाहुणी मच्छिंद्रनाथे करभंजन ओळखिला रधी धरुणी लवड सवडी बाळ उचलुनी घेतला आवडी मग लगबगी गावाबाहेर अति तातडी बाळासह पावला ते सकळ मुले पाहुणी पळती झाली प्राण घेऊनी म्हणे नाथानी भूत धरुणी आणले आता बरे नसे आता त्या भूतासी देईल सोडून मग ते आपल्या पाठीसी लागून एक एकासी भक्षील धरून एसे म्हणून पळताती एरीकडे बाळ घेऊन गोरक्ष पाहे मच्छिंद्रनंदन सदनी सदनी हाका मारून गोरक्षा ते पुकारी परी ज्या सदनी जाय जती ते सदनीची मुले आरुडणी उठती आई आई बाया बाया म्हणती आणि कपळती पुढारा परी सदनी सदनीचे जन नात पुसती हटकून भय कादाविले मुलाकारण म्हणून आरडुनी पळताती कोणाचे मुलं घेऊनी फिरता तुम्ही सदनी सदनी एरी म्हणे गोरक्षनयनी पाहेन तेव्हा सांगेन एसे बोलुनी पुढे जात तो पातला गोरक्ष होता जेथ उभा राहुणी अंगणात गोरक्षा ते पाचारी एकूणी श्री गुरुची वाणी गोरक्ष निघाला सदनातुनी परी येताची बाळ पाहिला नैनी पुन्हा आरडुनी पळेतो हा विपर्यास पाहुणी नैनी मच्छिंद्र विचारी आपुले मनी गोरक्ष व्यापला बहे करुणी बाळ येथे ठेवावे मग स्वशरीरीचे काढुनी वसन त्यावरी निजविले बाळरत्न मग त्या सदनी संचारून गोरक्षापासी पातला जाता कवळुनी धरले रदी म्हणे वाहसी व्यर्थ भय प्रवाही ते भूत नाही मनुष्य देही करभंजन उदेला परी तयाची उदय रहाटी सांग झाली निर्भय पोटी एरी म्हणे मुलांसाठी खेळत होतो महाराजा हाती घेऊनी कर्दम गोळा पूर्णपणे रचिला पुतळा परी नेनो कैशी झाली कळा भूत त्यात संचारले लपोनी सकळ कर्दमनिती दिसू आली मानवाकृती तेने भय व्यापुणी चित्ती पळालो मी मुलांसह यावरी मच्छिंद्र बोलेवानी तू ते सांगितली संजीवनी तो मंत्र घोकिताक्षणी करीत होतासी काय तू एरी म्हणे आज्ञा तुमची भंगिली नाही शपथ पायाची खेळतावानी मंत्राची सांडिली नाही महाराजा कर्दम पुतळा करता हाती परी मंत्र सांडिला नाही उक्ती चुकलो नाही शिक्षे हाती ओपू नका गुरुनाथा एसे एकता गोरक्षवाणी मच्छिंद्र तोषला आपले म्हणे बा बरी केली करणी उठ आता वेगेसी एरी म्हणे गुरुनाथा तुम्ही आणले आहे भूता ते मज खाईल प्रांजळाता बाहेर नेऊ नकाजी मच्छिंद्र म्हणे एकमात हे बाळ नसे रे भूत तुवा घोकोनी संजीवनीत मनुष्य पुतळा तो झाला जैसा गौर उकिरडा स्थान बाळ झालासी उत्पन्न त्याच नीती खेळता कर्दम बाळ उदिया ते अले हो एसे एकदा गुरुगोष्टी म्हणे भूत नो हे तपोजेठी मच्छिंद्र म्हणे भयपोटी सांडी मनुष्य ते असे एसे एकुणी प्रांजळमत मग श्री गुरुचा धरुणी हात बाळ होते चिरपदरात तयापासी पातले बाळ उचलोनी मच्छिंद्रनाथ आपल्या शिबिरा घेऊनी जात गोदुग्ध आणुनी पान त्वरित ते बाळ कापै केले यावरी वसन झोळी करून आत घातला गहिनी नंदन यावरी तया गावीचे जन शिबिरापासी पातले नाथ चरणी अर्पुनी माथा पुसती हे नाथ समर्था बाळ कोणाचे हालविता श्रवण करू इच्छितो मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ तया ग्रामस्था निवेदित तो एकुणी सकळ वृत्तांत आश्चर्य करती क्षणोक्षणी महाबीजाविन जान कर्दमी केला मनुष्य उत्पन्न तस्मत धन्य विधीहून मच्छिंद्रनाथ मिरविला एसे परस्परे भाषण करती गावीचे सकळ जन यावरी बोलती नाथा कारण नाथ निकट बैसून या महाबाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषा होईनात ते नाथाश्रेष्ठ तरी यासी धर्मजननी वरिष्ठ करून द्यावी महाराजा
तिथे बालक करी अर्पण करील तयाचे संगोपन तुम्हा लागी कष्टदारुण होणार नाहीत महाराजा. ऐसे एकता जगाची वाणी मान तुकवी मच्छिंद्रमुनी म्हणे बा ते धर्मजननी कोणती करावी महाराजा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ विचार करिता ती ग्रामस्थ तो ग्रामा माझी विप्रगृहात मधु नाम नांदतसे तयाची कांता लावण्यखानी पतिव्रता धर्मपत्नी सत्यसंचित सर्वज्ञानी ज्ञानकळापै असे. मग मच्छिंद्रनाथा विनवणी करून म्हणती महाराजा मधु ब्राह्मण तयाची कांता परमसगुण ज्ञानकळा असे की. ऐसे एकुणी मच्छिंद्रवाणी पुत्राचार आहे संरक्षणी मग त्या विप्रा बोलावणी कांतेसहित आणले. परी ते भार्या लावण्यराशी सद्गुणवर या जगासी नाथ पाहताच ते चित्तासी ओळखिले हृदयात म्हणे माय ओ माय एक बाळ आहे वरदायक नवनारायणातील एक करभंजन मिरवला. माय मी काय सांगू गहन या बाळाचे चांगुलपण मूर्तिमंत याचे सेवेकारण कैलासपती उतरे लगे. तयाची निवटुनी अज्ञानराशी अनुग्रह होईल तयासी आणून ठेविल निवृत्तपदासी निवृत्तीनामे मिरवुनी म्हणे हा अयोनी संभवला जगा माझी सहजगे मिरवला. परी आती गहनी नाम याला गहनी ऐसे देई का यावरी अनिक सांगतो तुझसी आम्ही जातो तीर्थस्नानासी उपरी फिरून 12 वर्षी गोरक्ष बाळ येईल गे तो याते अनुग्रह देऊन माय गे करील सनातन परी तू आता जीवित्व लावून संगोपन करियाचे. यावरी बोले कौतुके सती की महाराजा योगमूर्ती बाळ ओपिले माझे हाती परी संशय एक असे. तुम्ही 12 वर्षा आला परतोन बाळ न्याल की मजपासून मग कैसे जननीपण जगा माझी मिरवावे. तुम्हा आशा असेल याची तरी तैसीच गोष्टी सांगायाची. मग नाथ गोष्टी एकूण तिची प्रांजळ वचन बोलत असे. माये संशय सांडुनी मनी बाळ न्यावे आपुले सदनी माझी आशा बाळा लागुनी गुंतत नाही जननीये मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या आशेस. हा बाळ आमुचा तुम्हास लखलखीत बोलतो परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी पुढे जाईल तीर्थस्नानासी तू संभाळ तुझपाशी चिरंजीव असो हा. मंत्रे चर्चुनी विभूती माळा मोहनास्त्र घातले गळा कौतुके स्पर्शित हृदय कमळा पयोधरी पै दाटतसे. मग ते बाळ लावूनी स्तनी गावीच्या अनुनी सुवासिनी पालखात घातले प्रेमे करुणी गहनी नाम स्थापिले. यावरी मच्छिंद्र काही दिवस तया ग्रामी करुनिवास मग सवे घेऊनी गोरक्षास तीर्थस्नाना चालिला. परी मार्गी चालता वाटोवाट श्री गोरक्षाची घेऊनी पाठ कार्यरूपी कार्य घेऊनी अलोट परीक्षे ते पाहतसे. नंतरी ते पाहता परी विषम अशी विषम दिसती सर्व कार्यासी. मग मच्छिंद्र विचार करी मानसी तपपूर्ण नसे ह्या तरी आता बद्रिकाश्रमी बद्री केदार उभा स्वामी तया हाती गोरक्ष ओपुनी तया लागी रुजवावा. ऐसा विचार करून चित्ती उभयता हिंडले नाना तीर्थी मग लक्षुनी हिमाचल मार्गाप्रती बद्रिकाश्रमी पै गेले. स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर दशमाध्याय गूढहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. नवनाथ भक्तिसार दशमाध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 11. श्री गणेशाय नमः. जय जयाजी इंदुशलाका मुकुटमने सकळ टिळका इंदिरापते विभूतजनका भक्तिमानसा विराजित. इतकी कथा सिंहावलोकोनी पूर्वाध्यायात कीजे श्रवणी असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले ऐसी स्तुती अपारवचनी करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमी स्तुती एकुणी प्रेमे उगमी प्रकट झाला महाराज. मग मच्छिंद्राचा धृणीहस्त सप्रेम त्याते अलिंगित निकट बैसुनी पुसे त्याते योगक्षेम कैसा तो गोरक्षा ते घेऊन जवळी मुख स्वकरे कुरवाळी म्हणे बा उदय येणे काळी हरिनारायण झालासी. ऐसे वदुनी अनिक वदत हे महाराजा मच्छिंद्रनाथ हा तव शिवयोगे सुत तारक होईल ब्रह्मांडा. म्या पूर्वीच याते पाहिले होते म्हणशील तरी गणकगिरी ते तुवा अभ्यासुनी सुते आणिले दैवत घराते. श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव काळिका वरासहित पाचारिता मीही तेथ आलो होतो महाराजा. तस्मत पूर्वीची होय ओळखी म्हणून गोरक्ष घेतला अंकी परी आता असो शेखी एक वचन एकीजे याते विद्येते अभ्यासिले परी तपाविन विगलित ठेले जैसे शत्रू जगत्रय झाले मग ते हिनत्व प्रतापा. तरी आता माझी आश्रमी तपा बैसवी योगद्रुमी मग तपबळाने बलाढ्यगामी विद्या अस्त्रे मिरवेल हा. या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत वय धाकुटे बाळ अत्यंत परितप तीव्र क्लेशात साहिले जाईल कैसेजी एरू म्हणे वरद पाणी तुझा आहे मौळी स्थानी तरी तपक्लेशावर कडसनी दुःख देणार नाही बा. या परी येथे नित्य नित्य मी समाचारीन गोरक्षाते तू निसंशय सकलाते तपा गोरक्षा बैसवी ऐसे वदता आदिनाथ अवश्य मच्छिंद्रनंदन म्हणत उत्तम आहे ऐसे बोलत अंगीकारता पै झाला. तेवी तू आणि तुझा दास येथे आश्रमी करिता वास येथे वाईट काय आम्हास चिंता माझी निरसेल. मग उत्तम वेळा उत्तम दिवस
ग्रहबळ जानुनी नक्षत्रास उत्तम तिथी उत्तम मास पाहुणी तपा बैसविला लोहाचा करुणी कंटकनिट त्या अग्री योजुनी चरणांगुष्ट वामपदा देऊनी कष्ट उभा राहिला गोरक्षतो वायू आहारी ठेवूनी मन क्षणिक अन्न त्याजून उपरी फळपत्री आहार करून क्षुधाहरण करीतसे सूर्यमंडळी ठेवूनी दृष्टी तप करीतसे तपोजेठी ते मच्छिंद्र पाहुणे निजे दृष्टी परमचित्ती तोषला मग आदिनाथा विनोनी मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी 12 वर्षाचा नेम करुणी गोरक्षा ते सांगितले स्वये आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्य करीत मागे पुढे राहुणी अत्यंत आल्या विघ्ना निवटितसे असो यावरी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करुणी त्वरित अवंतिका मथुरा सहित मथुरा काश्मीरी पाहिली अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणी तत्पर ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर पाहिला भीमा उगमी भीमाशंकर औंढ्या नागनाथादी पंढरपूर करुणी 14 पीठे थोर भगवतीची पाहिली कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान घडले करिता महिते गमन लोटली वर्षे 12 सकळ तीर्थे महीचे करून शेवटी सेतुबंदी जाऊन रामेश्वराचे चरण वंदून स्नाना गेला अब्दिसी तो श्वेतबंधी वायुसुत जाऊनी नमी मच्छिंद्रनाथ परी मच्छिंद्रा पाहता मकर ध्वजतात आल्हादिला चित्ती बहुत तो म्हणे बा तू योगद्रुमाने कोणीकडे केले येणे 24 वर्षी तुझे दर्शने आजी झाले महाराजा ऐसे बोलुनी वायुसुत परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत मग समय पाहुनी संतोषयुक्त मच्छिंद्रा ते बोलत असे अपूर्वी मजला देऊनी वचन तुवा केले आहे गमन परी स्त्री राज्याचे स्थान पाहिले तुवा नाही की आता तरी धरुण चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती मैनाकिनीची कामरती पूर्ण आहुती घेई का मी गुंतलो तिचे वचनी की मच्छिंद्र पाठविन ए भुवनी तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्रनाथा मिरविजय ऐसे एकुणी हनुमंतवाणी अवश्य म्हणे तो मच्छिंद्र मुनी मग त्रिरात्र तेथे वस्ती करुणी निघते झाले उभयंता मार्गी जाता अनेक तीर्थे यथाविधी झाले सरिते मग गौडबंगाला टाकुनी त्वरिते स्त्रीराज्यात संचारले तव ती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजलीसे राज्यासनी महापुण्यांशे तपोखानी मैनाकिनी ज्ञानकळा शृंगार मुरड उत्तम जन तेथे भोगितसे राज्यासन गजवाजी उदधी रत्न रथ उदृष्टादी असती पै असो एसी राजकारणे बहुत असती कामे भिन्ने परी सकळ समुदयाकारणे स्त्रिया अवघ्या मिरविल्या असो अवघ्या कटकांत संचारते झाले उभयता नगरात राजद्वारी जाऊनी त्वरित झाले दृष्टी सरायासी दृष्टी पाहताच अंजनीसुत स्त्रियासी आनंद झाला बहुत बोलावुनी त्वरिता त्वरित कनकासनी बैसविले एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनीसुत षोडशोपचारी पूजुनी त्वरित श्रद्धांजली केली ते म्हणे महाराजा दिव्यरथा वातानंदना अंजनीसुता द्वितीय कोण सांगा आता आगमन झाले महाराजा एरू म्हणे ओ शुभाननी त्वा बैसुनी तपाप्राज्ञी तरी त्या तपाच्या कामनामनी पूर्ण करी आता हो मम भक्तीचे वरदावळी की पुरुष लाधशील मच्छिंद्रबळी तरी तोची हा होय येणे काळी रती सुखा निववावे ऐसे बोलुनी वज्र शरीरी निवांत बैसला आसनावरी मग राहुनी तेथे 3 रात्री निघता झाला कपिराजा पुन्हा श्वेतपदा येऊन करीत बैसला श्री रामचिंतन एरीकडे मच्छिंद्रनंदन सुखामाजी हे लावे बैसोनिया कनकासनी राज्य विलासा भोगी मुनी मुक्तामाळा ग्रीवे लागुनी हे लाविती समोर हेममुद्रिका ओपुनी करणी हस्त विराजले कनक कोंदणी भरजरी भूषणे हेमकर्णी ढाळ देती लखलखित बीड जाई बडीदार वारंवार करती पुकार छडीदार चोपदार दौलत जादा म्हणताती जैसे नभात तारांगणी वेष्टीत शोभला उड्डगन स्वामी तेवी स्त्रियात मच्छिंद्रमुनी निजभारी शोभला सदा बैसुनी एका आसनी खेळ खेळती दूतकर्मी नाना विनोदुन विनोदवानी हास्य करती गदागदा राज्य वैभवादी कारभार स्वये करती सारासार नाना कुशलतापार निजदृष्टी पाहतसे तेने करुणी मच्छिंद्रनाथ सुखाब्दीचा मीन तळपत ऐसे लोटले दिवस भोवत रती सुखा माझारी तो समयी चित्त सुख मेळी ऋतू पावली राजवाळी ते कामरतीचे सुखवेळी गरोदर झाली ते दारा तो गणा माझी भद्र माझी सर्व गुणी मुनी भद्रमूर्ती अंशरूपे प्रगटुनी रती देहधरितापै झाला रेत रक्त जेने काळी लोटत मासा नवाचे मेळी तदनंतर प्रसूत झाली आबाळी बाळ बालार्क देखिला त्याते भरता 12 दिवस उत्तमापरी केले बारसे नाम ठेवले त्या देहास मीननाथ म्हणवनी या उपरी याजिका देऊनी दान उचितार्थे सकळ तोषिविले जन नाना रत्नी देऊन भूषण गौरवाते मिरविले असो ऐसे संगोपनी 3 संवत्सर तयास्थानी लोटुनी गेली सुखासनी मच्छिंद्रा ते भोगिता यावरी आता दुसरे कथन हस्तनापुरी कुरुनंदन जन्मेंजयाच्या वंशाकारण बृहद्रवा जन्मला तो जन्म जयापासून पुढती 7वा पुरुष वंशाप्रती 2 सहस्र 7 शती कली गेलासे लोटुनी
तो बृहद्रवा राजा थोर राज्यपदी हस्तिनापुर मिळवून महीचे अपार विप्र सोमयाग मांडिला. एक वरुषे त्या क्षिती अग्निकुंडी पूर्णाहुती पुष्ट होनी दाहक मूर्ती तुष्ट शरीरी मिरविला. परी शिवनेत्रीचा प्रळयाग्नी तेने दाहिले होते पंचवानी. परी तो गेला होता भक्षुनी द्विर्धमुनी महाराजा. तो शिवशरीरी चेतला मदन जठरी वाहत होता द्विमूर्धन. तया माझी जीवित्व प्राण अंतरिक्ष संचारला. तो अंतरिक्ष महाराज अग्नी जठरा माझी विराजे. तो गर्भ अति तेजपुंज यज्ञकुंडी सांडिला. पूर्ण होताची यज्ञाहुती शेष प्रसाद मिरवून निगुती. मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षा काळी बृहद्रवा. विप्र हाते सलिल बाळ ते जाते रक्षा स्पर्शिता लागे हाते. दृष्टी पाहता बाळाते मंजुळवत रुदन करी. तव तो पुरोहित ज्ञानी द्विज रायासी म्हणे महाराज यज्ञकुंडी तेजपुंज बाळ प्रसाद मिरविले. मग पुरोहित विप्रापासून निज करी कवळी अग्निनंदन परमस्नेहे रधी धरून घेत चुंबन बाळाचे. असो बृहद्रवा लवड सवडी अनंतपुरात जात तातडी धर्मपत्नी संसार सांगडी निज दृष्टी विलोकी. म्हणे महाराजा विजयध्वजा करी कवळीले कवन आत्मजा. माते भासे मित्र ओजा दुसरा तरणी आहे हा. एरू म्हणे वो शुभाननी यज्ञकुंडी द्विर्धमुनी प्रसाद रूपे दिदले तेने राजस्तंभी मिरवावया. तव उदरी जो मीनकेत मनानेवरी आपला सुत तयावरील सकळ हेत या बाळा ते मिरवावा. आगे हा अयोनी संभव जान अवतार दक्ष चिद्रत्न ज्वाळामाळी होऊनी प्रसन्न प्रसाद दिदला आपणासी. ऐसे वदता राजभूप सुलोचना कवळी बाळ कंदर्प तयाचे पाहुणी दिव्य रूप. मोहदीप उजळला बाळरधी कवळुनी धरिता पयोधरी लोटली पयसरिता. बाळमुखी स्तन घालिता पयपान स्वीकारी. मग उत्तम करी बाळरीती स्नानमर्जनादी सारिती. या परी द्वादश दिनाप्रती परम सोहळा मांडियेला. यज्ञ कुंडीचा ज्वाळामाळी प्रसन्न झाला तेने काळी. ज्वाळात उदेला म्हणून सकळी नाम जालिंदर स्थापिले. एशिया गजरे पूर्ण रहाटी झाली बहुत दिवसा लोटी. मास संवत्सर पंचवटी षट सप्तम लोटले. या उपरी कोणे एके दिवसी राव विचार करी मानसी. गृहस्थाश्रमी जालिंदरासी लग्नविधी उरकाया म्हणून आपला पुरोहित. मंत्री सवे देऊनी त्याते उत्तम कुमारी शोधार्थ महिवरी प्रेरिला. गुणवंत रूपवंत सुलक्षणी कुमारी पाहत मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंडती ते. एरीकडे जालिंदर रांजंगना परमसुंदर घेऊन या अंकावर चुंबन घेती लालसे. परमस्नेहाने ऊर्ध्व दृष्टी पाहुनी बोले योगजेठी. धुर्मिन मंत्री मम दृष्टी दिसत नाही कामाते. एरी म्हणे पाडसा एके तुझ स्त्री करावया जनके. पुरोहित आणि मंत्री देखे पाठविले आहेत बा. एरू म्हणे स्त्रिये काये माता म्हणे बायकोसी म्हणावे. एरू म्हणे मज दावावे बायका कैसा जननीये. एरी म्हणे मज समान बायको येईल तुझ कारण. जैसी मी बा त्याच समान तुझ बायको येईल की. ऐसे सुलोचना त्याते वदता तो शब्द रक्षुनी आपल्या चित्ता. बाळात येऊनी खेळता खेळता बाळा लागी पुसत असे. म्हणे गडे हो एका एकू ममतात माता करती बायकू. ती कासे यासाठी अर्थ कौतुकू करती बायकू ते सांगा. तव ते बोलती विचक्षण बहु षटपणी बोलती हसून. जालिंदर बुद्धिहीन बायकोही कळेना. मग ते म्हणती मूर्खा एक बायको म्हणता संसारनिक. विषय सुखाचे पूर्ण भातुक जगा माझे मिरवितसे. विषय सुख म्हणजे काही सांगती न ठेवता गोवाई. ते एकुणी थरारुण जाई मनी विचार करीतसे. आगा जग हे परम अधम अचरण अचरती परम दुर्गम. जे का जगाचे उत्पत्ती स्थान तेची रमणी रमतात. मनात अति करी विचार मातेच्या शब्दासी पर तरी ते करुणी विवेरा. अधर्म राशी दिसतसे माता बोलली मज समान. कांता मिरवितसे छिद्रत्न तरी ती कांता मज माते समान. वेवेरा योग्य वाटेना तरीही पूर्ण अधर्मराशी. कदा न वर्तू कार्यासी मग सांडुनी ग्रामधाम दारासी. काननांतरी निघाला परी ग्रामद्वारी ग्रामरक्षक. त्यांनी जाता पाहिले बाळक परी राजनंदन म्हणून धाक. हटकावया अंतरले परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला. हेर मागे पाठविला कोणी जाऊनी त्वरेन रूपाला. सांगता ती तातडीने हे महाराजा भुवननाथ विपिनी गेला आपला सुत. राये ऐसा एकुनी वृत्तांत आला धावत तातडीने. परी तो चपळ विलक्षण म्हणे कोणी येईल धावून. म्हणून मार्गा ते सोडून महाकाननी रिघाला. तव त्या विपिनी तरुदाटी विशाळ जाळिया तृण अफाटी. त्यात संचरिता हेरदृष्टी चकुर झाले पाहता. परी तो योगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक पर्वत त्याची दरी धरुणी सुत उत्तर दिशे चालिला. एरीकडे नृपनाथ कानिनी निघाला शोध घेत. परी शोध लागला दूत स्थानापर्यंत पुढे शोध लागेना. ऐसे झाले सकळासी निराशपणे ग्रामासी. येते झाली अनिशी शोक करिता सकळांनी. रायासह अपारजन
पाहती आपुलाले सदन परी बृहद्रवा आणि सुलोचना परम अट्टहास करिता ती बाळलीला खेळाद्भुत आठवणी गाता रुदन करीत राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातीचा पै गेला ऐसे करिता अट्टहास परी अनिक सरदार बुद्धिलेश रायास सदा बोधी नाना भाष्य युक्ती प्रयुक्ती करोनिया म्हणती राया नरोत्तमा जालिंदर अयोनी संभव तरी हा सेविता महाकानन त्यासी मरण नसेची तरी निसंशय करून धैर्य अर्गळी ठेव मन एषा युक्ती करून रायासी शांत करिता ती एरीकडे जालिंदर पर्वतदरी अतिगुहार संचारला परी महिवर काळोखी रात्र दाटली तया माझी झाले विपरीत विपिनी वनवा लागला बहुत पुढे ते कानन अग्नी जाळीत तयापासी पातला तव त्याला दरीत जालिंदर निद्रे व्यापिला तृणापार तो जवळी आला वैश्वानर तृण भक्षावया कारणे तो बाळ गोमटे देखिले दृष्टी विस्मयो करी आपुले पोटी हे बाळ मम उदर जेठी उदय पावले होते की उत्तम ठाव पाहुन याते सांडिले होते म्या गर्भाते येथे यावया कारण याते का पडले न कळे हो मग शांत होऊनी मूर्तिमंत बाळ त्वरे केला जागृत अंकी घेऊन पुसे त्याते कारण काय येथे यावया एरू पाहुनी तया आदरे म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर एरू म्हणे मी वैश्वानर जननी जनक तुझा मी एरू म्हणे जननी जनक कैसे होतील हरेक मग तो मुळीहुनी कथा पावक तया लागी सांगतसे स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर एकोदशाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्री नवनाथ भक्तिसार एकोदशाध्याय समाप्तम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण या भक्तिमय वाचनामधून नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधील 7 ते 11 अध्यायाचा सुंदर आध्यात्मिक प्रवास अनुभवला. यातील प्रत्येक प्रसंग हा आपल्याला नाथांच्या चरित्राची एक वेगळी बाजू दाखवून गेला. त्यांच्या चरित्राकडे केवळ चमत्कार म्हणून न पाहता त्यातील भाव समजून घ्यावा. गोरक्षनाथ, गहिनीनाथ आणि जालिंदरनाथ यांच्या जन्माचे वर्णन ऐकत असताना नाथ संप्रदायातील पुढील वाटचाल आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. या अध्यायांचे श्रवण करत असताना आपल्या मनामध्ये नाथ महाराजांबद्दल श्रद्धा अधिक दृढ झाली असेल अशी आशा करते. नवनाथ महाराज आपल्या सर्वांच्या जीवनातील अडचणीवरती मात करण्याचे बळ देवो आणि आपल्या कुटुंबावरती त्यांचे कृपाछत्र सदैव राहो हीच प्रार्थना. अशाच भक्तिमय सेवेसाठी पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.